घनदाट जंगलामध्ये एक हरीण आपल्या छोट्याशा पिलाला घेऊन राहत होते. ते पिलू खूप खोडकर आणि दिसायला खूप सुंदर असे होते. ते रोज जंगलामध्ये इकडून तिकडे उड्या मारत असे. एके दिवशी झाले असे की ते फिरता फिरता एका नदीकाठी येऊन थांबले. तिथे ते खेळू लागले. तेवढ्यात त्याची नजर नदीच्या पलीकडे असणाऱ्या फळांच्या झाडावर पडली. ते मनात विचार करू लागले, किती सुंदर फळे आहेत. ही फळे मला मिळाली तर. असंही मला खूप भूक लागली आहे. पण नदीतून पलीकडे जाणे त्या पिलाला शक्यच नव्हते, कारण त्या नदीत खूप मगरी राहत होत्या. तितक्यात त्यातल्या एका मगरीची नजर त्या पिलावर पडली. ती मगर म्हणू लागली, वा, किती छान पिलू आहे. त्या हरणाच्या पिल्लूचे मांस आपल्याला खायला मिळाले तर. अशी तिच्या मनात इच्छा झाली. आणि ही गोष्ट त्या पिल्लूच्याही लक्षात आली, कारण ते पिलू खूप हुशार होते. ते पिलू विचार करू लागले, आता मी मगरीच्या तावडीत सापडलो तर. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचते. ते त्या सगळ्या मगरींना म्हणू लागते, आपल्या या जंगलाच्या राजाने सर्व मगरींना मेजवानी द्यायचे ठरवले आहे आणि या नदीत किती मगरी आहेत हे मोजून त्याचा निश्चित आकडा सांगण्याचे काम राजाने माझ्यावर अत्यंत विश्वासाने सोपविले आहे. मग सगळ्या मगरी खुश झाल्या. खुश होऊन त्याला म्हणाल्या, मग मोज ना तू. त्यावर हरणाचे पिल्लू म्हणाले, मी कसे मोजणार बरं. तुम्ही सर्वजण एका रांगेत नीट पडून राहाल तरच मला शक्य आहे ना ते. त्या मगरी मग सगळ्या एका रांगेत पडून राहिल्या. तेवढ्यात त्या पिलाने नदी ओलांडून त्या फळांच्या झाडाजवळ गेले. पिलूचा डाव मगरींच्या लक्षात आला, कारण त्यांच्याच पाठीवर उड्या मारून हरणीचे पिलू या तीरावरून त्या तीरावर गेले होते. त्या झाडांजवळ पोचताच पिल्लूने पोटभर फळे खाल्ली होती. पण आता त्या मगरींच्या लक्षात आलं होतं, पण आता काय उपयोग. ते पिलू तर त्यांच्या हातून निसटून गेलं होतं. या गोष्टीचे तात्पर्य असेच, शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ असते.